बघा बांगडे नैसर्गिकरित्या फ्राय करत आहेत अक्षय कदम आणि सर्व मेहनत रोहित यांची आहे, त्यांना मी आता दाखवू शकत नाही। अशा प्रकारे केवणी गावावरनं माझे मित्र कल्पेश पाटील खास माझ्यासाठी आलेले आहेत तेवढं लांबून। बघा आलतो येऊरला पार्टीला आणि बघा इथल्या पोरांनी काय केले ते असं आहे ना बघ, डायरेक्ट मजेतूनच कापले। गुड मॉर्निंग गाईज। तर आज आहे संडे आणि प्रत्येक संडेला काही ना काही आमचा प्रोग्राम असतो। सो ह्या संडेला माझ्या मित्राचा वाढदिवस आहे आणि तो साजरा करण्यासाठी आम्ही एका मित्राच्या फार्म हाऊसवर जाणार आहोत। ते म्हणजे येऊरला त्याचा फार्म हाऊस आहे, आम्ही लास्ट टाईम पण गेलेलो, तिथेच आज जाणार आहोत। सो बघूया, हा ब्लॉग कंटिन्यू करा। जाऊया येऊरला, माझ्या मित्राचा बर्थडे आहे प्रतीक मोरे। पण आता खूप रहदारीचा रस्ता असल्या कारणाने आम्हाला व्यवस्थित जाता येत नाही आहे, सर्व धूळ आहे। शॉर्टकट हा आमच्या इकडनं 15 मिनिटावर जागा आहे, रस्ता आहे आणि इकडनं अर्धा तास लागतो, पण डायरेक्ट ऑन द स्पॉट। बघूया कुठे गेले रे, राईट साईडला बघूया येऊर गावात आलो आपण। डोंगरातून वाट आहे, बाईक वगैरे पण जाते, पुढे इकडे गेले हां राईट साईडला गेले, डोंगरावरनं पण वाट आहे, बघू शकता तुम्ही। आम्ही आता चाललोय, मजा करायची आहे, सगळं सामान घेऊन चाललो तिकडे। हे इकडेच गेलेत ना ते, जवळजवळ ओल्यावरनं 7 किलोमीटर आहे, 7 पे जास्ती असेल रे, जास्त असेल 10 किलोमीटर, ओल्यावरनं 10 किलोमीटर आहे गावात जायला। बघा जंगलातून रोड आहे, जंगलातून बघू शकता तुम्ही। आम्ही आता संजय गांधी नॅशनल पार्कच्या आतमध्ये आहोत। आम्ही दोघे 6-7 जण आहेत, प्रतीक मोरेचा बर्थडे साजरा करण्यात। तू नगरचा चॉकलेट बॉय, अरे विसरला नाही वाट, डायरेक्ट डोंगरात आलोय। फायनली आम्ही आमच्या पार्टीच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि हे आहेत बर्थडे बॉय प्रतीक मोरे। तर हे मच्छी फ्राय रोहित करणार आहेत आणि हा चिकन मी बनवणार आहे। इथे 3 किलोचा टोप नसल्यामुळे 2 टोप्यामध्ये बनवायचं आहे सर्व। अशा प्रकारे बागड्यांचं हा आमचं चिकन पण टाकलेलं आहे दोन्ही साईडला। तो आता जरा 10-15 मिनिटात शिजेल। थांब ना, लगेच नको, थांब ना जरा, अजून एकदा घाटेल। सो बघू शकता तुम्ही, कधीपासून प्लेट करतोय, सकाळपासून कापायला बसलाय आणि तो बघा बागडे बनवायचे राहिलेत, बघू शकता तुम्ही। बघा ही सर्व रोहितची मेहनत आहे, बाहेर चूल लावली त्यासाठी। सो एक साईडला आमचा चिकन शिजत आहे, तो जो मी बनवलाय, आणि एक साईडला बागडे फ्राय चालू आहे। त्यानंतरच पाठवता ना तू आले हो, मग आता काय तो तिकडे आहे अजून, तो अजून तिकडे वाटतं येऊर तर त्या याच्यांशी चढते तो।
चालतं जा पोचल जा पोचतील तोपर्यंत. बघा बांगडे नैसर्गिकरित्या फ्राय करत आहेत अक्षय कदम आणि सर्व मेहनत रोनी त्यांची आहे, त्यांना मी आता दाखवू शकत नाही. सो गाईज फायनली आमचं सर्व रेडी झालेलं आहे आणि अजून एक आमचा मित्र येणार आहे कल्पेश पाटील किवणीवरनं. सो त्याला एक मित्राला आणायला पाठवले आम्ही आणि आता खूप कंटाळा आलाय, दमलो आता सर्व करून. आणि आता आम्ही थोड्या टायमात माझ्या मित्राचा केक कापणार आहोत. अशा प्रकारे केवणी गावावरनं माझे मित्र कल्पेश पाटील खास माझ्यासाठी आलेले आहे तेवढं लांबून. बघा सर बरं झालं आलास, सगळी सोय करून ठेवली तुमच्यासाठी. बघा बांगडे चाललेत, आतमध्ये चिकन आहे. चला या केक कापून घेऊया. प्रमुख पाहुणे फक्त भांडी घासायची बाकी राहिलेली आहेत, ते कल्पेश पाटील घासणार आहेत. प्रतीक यांचा केक आता आम्ही कापणार आहोत. हे आहेत प्रतीक मोरे, कुठलं काम करतात ऑफिसचं. सगळं कसं वाटतं केक? हॅपी बर्थडे चार चल चार. हे माझे खास मित्र मस्त पैकी काजू काजू काढलेत. हे चढलेले काजूवर आमचे खास मित्र अक्षय कदम. ब्लॉग मध्ये बघा तुम्ही याची नाटकं. अरे बाबा झाडावरचं तरी कशाला धुवायला पाहिजे तुला, खाली पडलेलं का? अशा प्रकारे आम्ही आता चाललो आहोत तिथून घरी आणि आमच्या गेटला टाळा लावण्याची वेळ आलेली आहे. तर एक एक सेलिब्रिटी बाहेर निघत आहेत. आमचे केवणीचे कल्पेश पाटील यांचं आगमन होत आहे गेट खोलून. बघूया आता, या लवकर. कल्पेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. टाळ्या वाजवा रे, लेट पण लेट. तर गाईज चाललोय आता घरी. संध्याकाळच्या 6 वाजलेत तरी बघा किती ऊन आहे. मस्त अशी वाट. बाबा तेवढी हिंमत नाही आपली. 2-2 होते ते पण 2-2 मिलाप होतं. मिलाप तुम्हाला असंच काहीतरी दिसेल तुम्हाला. हे बाबा चल. टायमिंगला ना इथे ना खूप पाणी वाहतो, खूप पाणी असतो, पूर्ण भरलेला असतो इथे. बघ येत आहेत. सो फायनली आम्ही आमच्या जिथे गाडी पार्क केलेली आहे तिथे पोहोचलो आहोत. ठीक आहे, या लवकर. मस्त एकदम क्लायमेट एकदम सुंदर असा इव्हिनिंग क्लायमेट बघू शकता तुम्ही. खूप भारी एकदम असं एकदम शांत कौलारू घर. नेटवर्क आहे का तुला? चला तर गाईज. अरे बैलगाडी चालवतो का? तुला रस्त्याची मला गरज आहे ना. जंगलातून जंगलाच्या वाटेतून चल चल. आलतो येऊरला पार्टीला आणि बघा
आपल्या पोरांनी काय केले ते. असं आहे ना बघ. डायरेक्ट मजेतूनच कापले. ब्लॉग इथेच एंड करतो आणि जातो आता आमच्या घरी. काय बाय बाय गाईज. नेक्स्ट टाइम भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.